इंस्टाग्रामवर जुळलेलं प्रेम, त्यानंतर एकत्र राहण्याची, संसार करण्याची पाहिलेली स्वप्न, याच सगळ्या स्वप्नांचा एकत्र येऊन केलेला प्रवास, त्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबाच्या परवानगी विना केलेलं प्रेमविवाह, त्यानंतर कुटुंबाची परमिशन घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्यासोबत थाटामाटात केलेला विवाह आणि या सगळ्याच्या नंतर सुखी संसाराची पाहिलेली स्वप्न, सारं काही अगदी क्षणात धुळीला मिळालं. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच पतीला कॅन्सरचं निदान झालं आणि त्यानंतर आपली पत्नी आपल्या पाठीशी आपल्याला आधार म्हणून पहाडासारखी उभी राहील असं वाटलेलं असताना पत्नी मात्र पलटली. पत्नीनं थेटपणे पतीला सोडून दुसरा संसारच थाटला. या प्रकरणाची सध्या देशभरामध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळते. प्रकरण मध्य प्रदेशचं आहे. नेमकं काय घडलंय हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मध्य प्रदेशच्या इंदोर मधलं हे सगळं प्रकरण गेल्या 3-4 वर्षांपूर्वी इंदोरमध्ये राहणाऱ्या आकाश जाट यांची ओळख मूळची रतलामची असणारी साक्षी नाकूप हिच्याची इंस्टाग्रामवर झाली. सुरुवातीला ओळख झाली, मैत्री झाली, त्यानंतर इंस्टाग्रामवरतीच प्रेम फुललं आणि दोघांनी सुद्धा एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या दोघांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांनी पहिला विवाह केला तो 20 नोव्हेंबर 2022 ला. त्यानंतर महिनाभराचा काळ गेला. या महिनाभराच्या टाइम पिरियडमध्ये दोघांनीही आपापल्या कुटुंबाला कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा रतलाममध्ये या दोघांचा एक थाटामाटात विवाह सोहळा कुटुंबाच्या सोबत झाला. म्हणजेच काय तर 20 नोव्हेंबरला पहिलं जे लग्न झालेलं होतं, ज्या लग्नासाठी हे दोघेच उपस्थित होते, ते लग्न झालेलं होतं आर्य समाज मंदिरामध्ये. तर दुसरा जो विवाह झाला तो रतलाममध्ये झाला. अतिशय थाटामाटात शाही विवाह सोहळा झाला आणि दोन्ही कुटुंबाच्या परमिशन न झाला. हे सगळं झाल्याच्या नंतर आता दोन्ही कुटुंबांना असं वाटलं की दोन्ही मुलं खूप जास्त सुखात नांदतील, सुखाचा संसार करतील. मात्र लग्नाच्या जवळपास महिनाभरानंतरच आकाश जाट यांना अचानक प्रकृतीच्या काही समस्या जाणवू लागल्या. अनेक दवाखाने केले, मात्र काही केल्या त्यांना कुठलाही इलाज पडत नव्हता, काहीही त्यांच्यावरती परिणाम होत नव्हता गोळ्या औषधांचा. आणि असं सगळं घडत असताना त्यांनी गुजरातला येऊन काही उपचार घेण्याचं ठरवलं. इथे आल्याच्या नंतर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखवलं आणि तिथे टेस्टिंग झालं, चेकअप झाले. त्यानंतर असं निदान झालं की त्यांना कॅन्सर आहे. कॅन्सर कशाचा? तो सुद्धा जी नलिका असते, श्वासनलिका असते, त्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं 10 एप्रिल 2023 ला. म्हणजे लग्न झाल्याच्या अवघ्या 4 महिन्यांच्या नंतर. जेव्हापासून हे सगळं आजाराचं निदान झालं त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपली जी पत्नी आहे, जी इतके वर्ष आपली प्रेयसी होती, जिनं स्वतःचं घर सोडून ती आपल्या सोबत आलेली होती, ती साक्षी आपल्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत थांबेल असं त्यांना वाटलेलं होतं. मात्र जसं पतीला कॅन्सर आहे हे कळलं त्यानंतर साक्षीचं रंग रूप सगळं काही बदलून गेलं. साक्षी अचानकच पतीपासून दूर दूर राहायला लागली, सतत वाद करू लागली आणि तिच्या वागण्यातला बदल हा आकाश यांना सरळ सरळ जाणवत होता. एका बाजूला त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते, दुसऱ्या बाजूला पत्नी अतिशय तुटकपणे वागत होती. त्यामुळे त्यांना असं जाणवत होतं की नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. दरम्यान या सगळ्या काळामध्ये त्यांची जी पत्नी आहे तिनं चक्क पतीला असं सुद्धा म्हटलं, म्हणजे आकाश यांना असंही म्हटलं की तुला तर कॅन्सर झालाय, तू उद्या मरून जाशील, पण माझं काय, मला तर अजून जगायचंय ना, असं सुद्धा तिने म्हटल्याचं आकाश यांचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्याच्या नंतर ही जी साक्षी आहे, जी पत्नी आहे, तिनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आकाश यांच्या विरोधात कौटुंबिक छळाची, मारहाणीची एक तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सगळ्यातला प्राथमिक तपास वगैरे केला आणि त्यांना फार काही तथ्य आढळलं नाही, त्यामुळे त्यांनी पुढची कारवाई केली नाही. पण यामुळे साक्षी डिमोरलाइज झाली. तिला असं हवं होतं की आकाश यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी, म्हणून त्यानंतर तिनं थेट कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठीचा अर्ज केला. अर्ज करत असताना सुद्धा तिनं छळाचे आरोप या सगळ्यामध्ये केलेले होते. जेव्हा हे सगळं प्रकरण न्यायालयासमोर उभं राहिलं आणि त्या दरम्यान ऑलरेडी साक्षीनं आकाश यांना सोडलेलं होतं, तिची ती वेगळी राहायला लागलेली होती आणि दोघांच्याही वकिलांच्या माध्यमातून ही केस लढवली जात होती. दुसरीकडे आकाश यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. याच दरम्यानच्या काळामध्ये सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतर त्यांच्या आईचंही निधन झालं.
त्यांच्या सोबत होते ते त्यांचे काही मोजकेच जिवलग मित्र. केवळ मित्र सोबत असताना, पत्नी सोबत नसताना हा सगळा कॅन्सरचा लढा ते देत होते. पण पुढच्या काही महिन्यांच्या नंतर त्यांना असं कळतं की 2024 मध्ये साक्षीनं जेव्हा घटस्फोटाची केस सुरू होती त्याच दरम्यान तिनं एक दुसरा संसार थाटला होता, तिनं दुसरं लग्नही केलं आणि त्यातून तिला एक मुलगी सुद्धा झाली होती. या सगळ्याची माहिती मिळताच आकाश यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा केले आणि त्यानंतर थेटपणे साक्षीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कोर्टात जेव्हा हे सगळं प्रकरण उभं राहिलं त्यावेळेस कोर्टाला सुद्धा आकाश यांनी साक्षीचा छळ केल्याचे फारसे काही पुरावे वगैरे कुठे मिळाले नाहीत. त्याचबरोबर जेव्हा कॅन्सरचा उपचार सुरू असताना पतीला सगळ्यात जास्त गरज होती त्याच वेळेस साक्षी ही त्यांना सोडून गेलेली होती. तिनं पहिलं लग्न अस्तित्वात असताना, घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह केलेला होता जो पूर्णपणे कायद्याने त्यावरती बंदी आहे, कायदेशीर गुन्हा आहे. असं असताना सुद्धा तिनं दुसरं लग्नही केलेलं होतं. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये आकाश यांना दोषी न धरता साक्षीला दोषी ठरवण्यात आलं. कोर्टानं तिला 2-3 वेळा कोर्टात हजर राहण्यासाठीचं समन्सही बजावलं. मात्र ती कोर्टात हजर राहिलीच नाही. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये साक्षीचा अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. तिला 25 जुलैपर्यंत काहीही करून कोर्टात हजर राहण्यासाठीची आदेश जे आहेत, सूचना ज्या आहेत त्या कोर्टानं केलेल्या आहेत. अर्थात तसं झालं नाही तर लगेचच साक्षीला अटक सुद्धा होणार आहे. मात्र हे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाची चर्चा देशभरात रंगण्याचं कारण असं की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय न्यूली मॅरिड कपल्स असतील किंवा ज्यांचं लग्न ठरलेलं आहे किंवा नुकतंच लग्न झालंय किंवा अनैतिक संबंध असतील, या सगळ्यातून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण एकीकडे वाढतंय तर दुसरीकडे अशीच एक सिमिलर केस यापूर्वी आपण पाहिलेली आहे. इंटरनेटवर सृजना आणि विवेक हे नेपाळी कपल खूप जास्त व्हायरल झालेलं होतं. या दोघांचा सुद्धा प्रेमविवाह होता. नंतर मात्र विवेक यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. अनेक वर्ष त्यांनी ही सगळी कॅन्सरचा लढा जो आहे तो त्यांनी दिलेला होता. मात्र या लढाईमध्ये ते कधीच एकटे नव्हते. सृजना या कायम त्यांच्या सोबत होत्या. आज विवेक आपल्यामध्ये नाहीयेत. मात्र तरी सुद्धा त्यांच्या प्रेमाचा जो काही वारसा आहे किंवा लॉयल्टी आहे, प्रामाणिकपणा आहे, तो अजूनही तसाच आहे. कारण सृजना या आजही आपल्या पती असलेल्या विवेक यांच्या आठवणीमध्ये जगतात. त्यामुळे या कपलला संपूर्ण इंटरनेटनं, संपूर्ण जगानं खूप जास्त प्रेम दिलेलं होतं. प्रेम असावं तर असं असावं असं कायम त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट्स मध्ये बोललं जायचं. तशाच पद्धतीची ही मध्य प्रदेश मधली घटना होती. मात्र इथे पूर्णपणे उलट घडलं. त्यामुळेच याही प्रकरणाची चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते आणि अशी पत्नी कुणालाही मिळूच नये अशा पद्धतीची तरुणांची एकंदरीत भूमिका असलेली दिसून येते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.